हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर संजली व्लॉग्स. सगळे कसे आहेत? आम्ही तर खूप छान आहे. आणि आताच आम्ही राजराला गेलते आणि थोडं आम्हाला सामान आणायचे होते, तर किराणा सामान आणले आहेत. आणि प्लीज माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि चला, आजचा व्लॉग आहे. तर किराणा काय काय आणलं, ठीक आहे. हे आमचं बंदर बघा. मम्मी तिकडे बसली, यांनी इथे बसले. आणि मेन म्हणजे यांच्याकरता खूप वेळ झाला. काय बरं झालं, नक्षत्र मॉल मध्ये गेलो होतो आपण जीन्स वगैरे घ्यायला, त्याच्यामुळे यांचं शॉपिंग. आणि खरंच ना, मी लवकर म्हटलं तर माझी मी करते, पण यांना खूप वेळ लागला. यांनी पॅन्ट घेतले आहेत, छान क्लॉथ वगैरे खूप छान आहे. आणि इथलं म्हटलं तर ते नक्षत्र मॉलमध्ये कोणतेही कपडे घ्या, खूप छान म्हटलं तर क्लॉथ वगैरे आणि त्यांच्याकडचे सर्व जे काही कपडे वगैरे खूप छान मिळतं. आणि त्यांनी पण खूप सेल्समॅन, ते खूप छान दाखवतात. आणि कसं आम्ही नेहमी तिथेच घेते ना. आणि आणखी आहे परिवार कलेक्शन वगैरे, तिकडेही घेते. आणि यांना नाही की इथले शर्ट्स पॅन्ट्स यांना नक्षत्रामध्ये आवडते, आहे का नाही? कायच यांनी आता आम्ही जे काही आणलं हे आमचे कार्टून यांनी ते बघत आहे बरोबर आले का, सर्व व्यवस्थित आले का नाही. आणि एकदा चेक करायलाच पाहिजे, म्हणून यांनी चेक करत आहे. आणि मम्मू बघा कशी बघत आहे. मम्मू खूप कार्टून आहे. चलो रेडी, क्या रेडी गाइस? हे तर आपल्या घरी पोचा पुचू 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 काय पोचा पोचासाठी ते काय ते आपण फरशी वगैरे क्लीन करताना त्या पाण्यामध्ये टाकायला. तर नंतर दाखवते हे सर्व. पहिला आम्ही ज्यूस पिते, ठीक आहे. चला. तर लड्डूला खूप ज्यूस प्यायची इच्छा होत आहे, म्हणून तो थांबूच नाही देत आहे. म्हणून त्याच्यासाठी गडबड चालू आहे. तर यांच्यासाठी फ्रुटी आणले आहे मुलांसाठी, आणि आम्ही पण पिते. आणि माझ्यापेक्षा हे बरं राहते. आणि याच्या खाली बघा काहीच असं दिसत नाही, असं पावडर सारखं. आणि माझ्यामध्ये इथे पावडर सारखं दिसतं, काय माहित नाही, पण याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून मला तर सर्वात बेस्ट फ्रुटी आवडतो. आणि हे नंतर करायला होते म्हटलं तर यांनी नाही का सर्व इकडे तिकडे ठेवतच आहे. आता ज्यूस वगैरे पहिले पिल्यानंतर मग नंतर मी दाखवते. तर बघू शकता गाईस, आमची मम्मी तर ज्यूस टाकता आहे. तर आमचे पप्पा बघू शकता किती कॉमेडी करते. काय कॉमेडी केले असं लेटून. चला, हे मम्मू लड्डूला आहे, कमी जे आहे हे लड्डूला आणि मम्मूला. सर्वांना समानच आहे, हे यांना, हे मला. चला, थँक्यू. चेअर्स नाही करत लड्डू, चेअर्स. लहानपणी असे करत खेळायचे. चेअर्स. आता हे मला तेच आठवत, असं काही पिलं तर चेअर्स. चला, पहिले पिऊन घेते ज्यूस. सुपर, थंड थंड मस्त आहे. लड्डू पिऊन घे तू अगोदर, नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू, ठीक आहे. तर लड्डू सुपर थंड आहे. येस, ठीक आहे, पी. त्याला थंड खूप फार आवडतं. हा बटन कसं तुटला रे लड्डू. खेळत राहते, काय बटन त्याचा निघून गेला वाटतं. झालं खतम. एवढ्या फास्ट. सुपर गाईस, सुपर सुपर. फास्ट माझा होता. कसं आहे हो? छान आहे, थंड आहे ना. आल्याबरोबर बघा एसी लावले, कारण इतकी गरमी आहे ना बाहेर. खरंच
आल्याबरोबर म्हटलं तसं घरात तसं दमट सारखं वाटत होतं. आल्याबरोबर लावलंय, AC चालू केलंय आणि आता बढिया थंड वाटत आहे. आणि आम्हाला याला टाइम बघू शकता, किती वाजता गेले होते आपण? 7 वाजता. 7 वाजता गेले होते आम्ही पहिले. अरे तुमचे ते कुठे गेले? काय तुम्ही सँडल वगैरे घेतले ना ते? गाडीच्या डिक्कीमध्ये. ते बघा, यांना काहीच आठवतच नाही राहत. डिक्कीमध्ये नाही का, यांचे नवीन सँडल वगैरे घेतले यांनी, त्या डिक्कीमध्येच आहे. तर नंतर सँडल घेतल्यानंतर आम्ही गेले नक्षत्र मॉलमध्ये. मग नंतर नाही का आम्ही ज्यूस पॉइंट तिथे गेले होते. मग तिथे ज्यूस वगैरे पिले. ज्यूस पिल्यानंतर पुन्हा कुठे गेला? नंतर डायरेक्ट आम्ही नक्षत्र मॉलमध्ये गेले. मग नक्षत्र मॉलमध्ये गेल्यानंतर उशीर झाला, कारण यांनी ट्रायल वगैरे करत होते पॅन्ट वगैरे. यांना पुष्कळ वेळ लागला तिथे. मग तिथून त्याच्या जवळच, त्याला लागूनच आपलं श्री श्याम किराणा त्यांचं मॉल आहे. तर तिथे पूर्ण आपले किराणाचे सामान वगैरे तिथे मिळते. तर तिथेच आम्ही मंथ मध्ये तिथे सांगतो. ओरिओ बिस्किट पिकाचू म्हणून पिकाचू गाईज फेमस होत आहे, म्हणून आम्ही पिकाचूच घेतो. का बरं फेमस? हे बाबा, इकडे आपण पिकाचू बिस्टिक घेतो ना, तर इकडे स्कॅनर राहते. तुम्हाला खेळाचं येते, त्यात खेळायचं येते का? येस. खरंच का मम्मू? हो का ना. तर इकडे तर काजू, किसमिस, बदाम, ड्रायफ्रुट्स आणखी आपला शरीराचा रक्त वाढासाठी आपण तर घेतलाय पेंडखजूर. तिनं झालं माझं, राहून गेलं. ही गप्पा मारत बसली मी, आणि मी पण पहिले फिनिश करते, मग नंतर तुम्हाला दाखवते. मला पिऊ दे ना मम्मू. खरंच थंड थंड खूप छान वाटत आहे. तर आम्ही किराणा शॉप मध्ये गेले आणि काय आणले म्हटलं तर किराणा आणि जास्त काही नाही, कारण आम्ही डाळ वगैरे शेतातलंच घेतलेलं आहे. म्हटलं तर गावठी डाळ आणि तसेच साखर. ऑलरेडी घरात 3 किलो साखर आहे, कारण ते काय आणखी संपलं नाही. आणि तसंच तिखट पण मी दळायला लावले. 4 किलो म्हणतात मिरच्या घेतले, लाल मिरची छान वाळू टाकले, आणि मिरची पण दळण लावून आणले. आणि पीठ पण आहे, गहू तसेच घेतले आणि दळायला लावले. पीठ पण आहे. आणि हळद घेतले ते 2 किलो, आणि अळद पण आहे. आणि किराणामध्ये लागणारे सामान म्हणजे मला तेल, आणि आता तुम्हाला दाखवतेच, कारण जास्त काही मला लागत नाही, कारण ऑलरेडी आहेच घरी, म्हणून जास्त थोडंसंच असं घेऊन आले. कारण बाहेर गेले होते, आता तिथे किराणा दुकान असल्यामुळे आता कशाला म्हटलं घेऊन घेतलेलं बरं राहते, कारण यांनी नाही राहत, कारण यांनी ऑफिसला वगैरे जातात ना, वेळ नाही मिळत, म्हणून नाही का घेऊन आले. चला दाखवते तुम्हाला. एरियल यांचं कपड्यासाठी म्हणजे स्कूल, त्याच्यापैकी डिस्काउंट, त्याच्यासोबत हा लिक्विड पण आलेला आहे. म्हटलं तिथे लिहूनच आहे, फ्री आहे लिक्विड. आणि हे यांच्या कपड्यासाठी आणि यांच्या ऑफिसच्या यांचे कपडे वगैरे यांनी ऑफिसला लावून जातात ना, यांच्या कपड्यासाठी, कारण यांचे नवीन कपडे वगैरे राहतात म्हणून, कारण वॉशिंग मशीनमध्ये टाकते म्हणून. आणि तेल पॉकेट ऑलरेडी 2 आहेत, 2 नाही 3, तर आता मी 3 आणली आहे आणखी. आणि हे माझं फेवरेट बघू शकता, हल्दीराम फराळी चिवडा. आणि हे यांचं दोघांचे आहे, मम्मू लड्डूचं. अँड गाइस मॅगी. आणि हे मॅगी मला लड्डूला, मम्मूचे पप्पा नाही खात, त्यांना जास्त काही आवडत नाही, कधीतरी एकदा खातात. आणि हे मम्मू लड्डू मला खूप आवडतं. आणि हे मुलांसाठी ड्रायफ्रूट्स, कारण मुलांना नक्की ड्रायफ्रूट्स द्या. तर गाइस भांडी घासासाठी भुसू 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 भुसू. तर हे लिक्विड आणलेली आहे,
कारण ऑलरेडी आहे, पण एक एक्स्ट्रा घेऊन आली छोटावाला. कशाला म्हटलं राहिलेलं बरं, वेळेवर कोण जातं आणायला. तर गाईस कोलगेट डाग झाला. तर बघू शकता कोलगेट. तर मला विलायची चहामध्ये लागतं म्हणून मी विलायची आणलेली आहे. आणि शेंगदाणे हे संपत राहते, कारण इडली वगैरे आमच्या घरी नेहमी चालूच राहते. इडली डोसा आणि चटणीसाठी मला पाहिजे ना. हे टॉयलेट क्लीन करायचं आहे ते. आणि हे कम्फर्ट ह्यांच्या स्कूलच्या म्हणजे शाळेच्या कपड्यांना आणि यांच्या ऑफिसला लावायचे कपडे अलग टाकते ना, त्यात टाकायसाठी हे आणलेली आहे. आणि आता हे शॅम्पू वापरत मी. पहिले लोरियल वापरायचे ना, तर ट्रेसमी हे वापरते. आणि याच्याने थोडं माझं हेअरफॉल पण थांबलं. आणि माझं खरंच केस खूप गळत आहे. तुम्हाला दाखवलं ना तुम्हाला खोटंच वाटेल, पण माझे इतके केस गळत आहे ना, खूप असं एक प्लास्टिक मोठावाला भरलेला आहे. आणि मग ते केसवाले येतात, भांडे वगैरे देतात. म्हटलं कोणी चांगलेवाले आला तर त्यांना देते म्हणून पाहत आहे. तर असं आहे माझं कंडिशन. चला आणखी दाखवते. बघा आता खेळणं चालू केलं आहे. याला इथं बसला ना तो तसंच करतो. पप्पाचे लड्डू ते सँडल वगैरे आहे ना, ते ड्रॉपमध्ये ठेवून दे बरं, ड्रॉपमध्ये ठेवून दे. आणि हे दोन पावडर कशाला आणले म्हटलं तर, हे जे आहे हे यांनी लड्डू ममलू आणि यांचे पप्पा वापर करतात हा पावडर. आणि हा माझा आहे, मला हे आवडतं चंदनाचं. कारण मी पहिले खाकी पावडर लावायची. आणि तुम्ही खाकी पावडर तुम्हाला माहीत आहे का नाही का, पण मला तेच खूप आवडतं. पण ते आता मिळालं नाही. आणि खूप दिवस म्हटलं तर 2-3 महिन्यापासून मी हेच वापरते. आणि याचंही खूप त्याच्यासारखं स्मेल आणि त्याच्यासारखं रिझल्ट खूप छान आहे. आणि पहिल्यांदा आणलेली आहे मी मोतीचं साबण आहे. तर बघू याचा रिझल्ट कसा आहे. आणि असेच वापर करायचे ते बाकीचे करण्यापेक्षा. पहिले हे यूज करून बघते, मग नंतर हेच आणणार. चिकन. आणि उद्या संडे असल्यामुळे माझ्याकडे मटनचेच खूप जास्त मसाले आहेत. आणि मी घरी मसाले तयार करते ना, ते आहे. पण उद्या चिकन वगैरे केलं तर बघू. आणि याला पाहिलं तर खरंच तोंडातच पाणी येत आहे मला. उद्या चिकन होते का मटन होते माहीत नाही, पण एक एव्हरेस्ट आणलेलं आहे. आणि हे आहे हँडवॉश. कोरोना आला पण सर्वांना धडा शिकवून गेला. तेव्हापासून सवय लागलेलं आहे डेटॉल हँडवॉश करायचं. नॉर्मल साबणने असे पाण्याने हात धुवायचे. आता डेटॉल याच्याशिवाय जमतच नाही, कारण हे सवय म्हटलं तर एक चांगलं हॅबिट आहे की हँडवॉश करून घ्यायचं म्हणून, ते पण असं डेटॉलने. आणि हे आहे आपलं लॅक्मेचं सनस्क्रीन. एअर फ्रेशनर आणलेली आहे, कारण बाथरूममध्ये वगैरे ठेवायला चांगलं राहतं म्हणून. चला तर फायनली हे फ्लोअर क्लीन करताना पाण्यामध्ये टाकायला लायझॉल आणलेली आहे. लड्डू आणि चिंच उन्हाळ्यात नाही का आम्ही चिंच टाकून वरणात टाकते चिंचला. आणि चिंचाची पण आम्ही सेवन जास्त प्रमाणात करतो म्हणून चिंच. तर फायनली एवढंच किराणा नाही. तुम्हाला वाटेल एवढंच किराणा म्हणून, आम्हाला एवढंच लागतं, जास्त काही लागत नाही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच लाईक करायला विसरू नका. आणि चला बाय, भेटू आणखी एक नवीन व्लॉगशी. तर हेच आमचा व्लॉग आहे आजचा, छोटासा व्लॉग. आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट करा. आणि बाय गाईज. लड्डू बाय गाईज. चला भेटू आणखी एक नवीन व्लॉगशी. थँक्यू सो मच आतापर्यंत आमचं व्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल. बाय. फायनली सामान वगैरे आणलेले ड्रॉपमध्ये ठेवून घेतलेले आहे, बघू शकता. आणि मला काम पण खूप होतं आणि स्वयंपाक करायचं होतं. आणि स्वयंपाकामध्ये मी डाळ तडका आणि मुलांसाठी मॅगी बनवली आहेत. चला भेटू आणखी एक नवीन व्लॉगशी. बाय गाय.